मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कमिशनर साहेब आता सिंधूला म्हणतात, तू एक इमॅजिनरी स्टोरी सांगतीये आणि तुला काय वाटतं सिंधू, खरंच मधू जिवंत असेल का? असं मला वाटत नाहीये. तू काय म्हणतीये ना त्याचा जरा विचार कर आणि मगच माझ्याकडे यायला हवं होतं. तू जी काही इमॅजिनरी स्टोरी सांगतीये ना सिंधू, ते ऐकून मी माझी सगळी पोलीस फोर्स कामाला लावावी असं जर तुला वाटत असेल तर ते मला शक्य नाहीये. अगं, ही एखाद्या फिल्मची स्टोरी वाटते आणि जर मिस्टर धर्माधिकारींना हे सगळं समजलं तर ते तुझ्या विरोधात अगदी स्ट्रिक्ट ॲक्शन सुद्धा घेऊ शकतात, अटकही होऊ शकते. मी तुला काय सांगतोय ते कळतंय ना सिंधू? तेव्हा सिंधू म्हणते, तुम्ही काय सांगताय ना सर, ते मला पूर्णपणे समजतंय, कारण मी कोणतीही इमॅजिनरी स्टोरी सांगत नाहीये. तुमच्या ऑफिसमधील एक इमानदार पोलीस ऑफिसर न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगतोय. हे तुम्हाला तरी पटतंय का? निदान त्याला वाचवण्यासाठी आपण काहीतरी करू शकतो. तेव्हा कमिशनर साहेब म्हणतात, हे बघ, तुझ्या स्टोरीवर मी विश्वास ठेवून मधुराणीच्या घराचं सर्च वॉरंट काढावं असं तुला जर वाटत असेल ना मी हे करू शकत नाही. तेव्हा सिंधू आता आश्चर्याने विचारते, का पण सर? मग आता कमिशनर साहेब म्हणतात, सिंधू बस झाला आता, कारण तू माझा आणि स्वतःचा सुद्धा वेळ वाया घालवतीयस. तेव्हा सिंधू आता रिक्वेस्ट करू लागते. तेवढ्यातच टाळ्या वाजवत तेथे आता श्रीकांत येतो. तेव्हा आता तो पुढे येत विचारतो, काय कमिशनर साहेब, मी तुम्हाला म्हणालो होतो ना सिंधू असंच काहीतरी करणार म्हणून, आणि मला या गोष्टीची पूर्णपणे शंका होतीच. तेव्हा कमिशनर साहेबांना आठवतं की काही वेळापूर्वीच श्रीकांत हा मधुराणीचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट देऊन गेला होता आणि मला मगाशीच म्हणाला होता की मुद्दामच हे रिपोर्ट मी तुम्हाला दाखवतोय, कारण बाकीचे सगळे रिपोर्ट ना ऑलरेडी मी तुमच्याकडे कलेक्ट सुद्धा केले आहेत आणि हे कुठल्याही क्षणी कोर्टाची तारीख सुद्धा आता येऊ शकते. त्यावेळी आता कमिशनर साहेब विचारतात, पण तुम्ही हे मला का सांगताय? श्रीकांत म्हणतो, प्रिकॉशन म्हणून, कारण उद्या जर कोणतीही परिस्थिती उद्भवली तर तुम्ही कोणताही घाई गडबडीत निर्णय घेऊ नये आणि शांततेत निर्णय घ्यावा ना, यासाठी. तेव्हा आता कमिशनर साहेब म्हणतात, धर्माधिकारी साहेब, तुम्ही मला नक्की काय समजताय? मग आता त्यावरती श्रीकांत म्हणतो की मला माहीत आहे अहो साहेब, की राघव रत्नपारखे आहे ना, तो तुमच्या डिपार्टमेंटचा अगदी लाडका ऑफिसर आहे आणि तो खास तुमच्या मर्जीतला सुद्धा आहे. तेव्हा न्यायाच्या कामामध्ये नातेसंबंध मध्ये येऊ नयेत असं मला वाटतं. कमिशनर साहेब आता हसतात आणि म्हणतात, तुम्ही मला प्रेमाचा सल्ला दिला ना त्याबद्दल खूप धन्यवाद, पण मला अक्कल शिकवायला जाऊ नका असं श्रीकांतला सुनवत कमिशनर साहेब म्हणतात. तेव्हा श्रीकांत म्हणतो, नाही साहेब, मी तुम्हाला कशी अक्कल शिकवेन, कारण खूप वर्ष झालं आपल्या दोघांची ओळख आहे, मी ओळखतो ना ॲक्च्युली तुम्हाला. पण कसं आहे ना, म्हटलं प्रेमाचा सल्ला द्यावा थोडा, की जर तुम्हाला उद्या कुणी येऊन सांगितलं मधुराणी देशपांडे या जिवंत आहेत आणि तुम्ही जर त्यावरती लगेच सर्च वॉरंट काढलं तर मग आता कमिशनर साहेब म्हणतात, धर्माधिकारी साहेब, हे पहा, मी काय करायचं हे तुम्ही मला सांगण्याची गरज नाही, ते माझं मी पूर्णपणे ठरवेन. तेव्हा श्रीकांत म्हणतो, मी फक्त तुम्हाला सावध करण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला जो काही निर्णय घ्यायचा असेल ना तो तुम्ही घ्यावा. कसं आहे ना कमिशनर साहेब, तुमच्यासारख्या इमानदार पोलीस ऑफिसरचं करिअर बर्बाद होऊ नये ना, यासाठी मी प्रयत्न करतोय आणि तुमच्या कुटुंबासाठी सुद्धा तेच योग्य आहे असं श्रीकांत जणू धमकी देतच कमिशनर साहेबांना म्हणतो. आधीच तुमचं कुटुंब काय काय सहन करतंय तुम्हाला माहीत असेल आणि यामध्ये जर तुम्ही सर्च वॉरंट काढण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या कुटुंबाला काय काय भोगावं लागेल हे माहीतच आहे आणि तुमच्यासारखीच रत्नपारखी कुटुंबाची काळजी वाटते ना, म्हणून मी सांगतोय. कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल असं आता श्रीकांतने जणू कमिशनर साहेबांना आता धमकी दिलेली असते. तेव्हा आता कमिशनर साहेब जरा घाबरलेले असतात, कारण श्रीकांतने चक्क आता कुटुंबातील व्यक्तींना गृहीत धरून अशी धमकी दिलेली असते. त्यामुळे आता कमिशनर साहेब हे त्याचं ते लेटर ॲक्सेप्ट करतात आणि हे सगळं काही आता कमिशनर साहेबांना श्रीकांतने बोललेलं आठवत असतं. त्यामुळे ते आता एकदम शांत होऊन जातात. सिंधू बरोबर ओळखते की नक्कीच हे कोणत्या तरी संकटात आहेत आणि म्हणूनच हे सर्च वॉरंट काढण्यासाठी सुद्धा नकार देत आहेत. पुढे आता श्रीकांत आता हसत असतो आणि म्हणतो की पाहिलं का सिंधू, तुझा डाव मी कसा तुझ्यावरच उलटवला. असेच एक एक करून मी तुमचे सगळे प्रयत्न हाणून पाडणारच
आणि तू तुझ्या राघवला फासावर जाताना पाहणारच, हा मी तुला शब्द देतो. पुढे आता कमिशनर साहेब म्हणतात, सॉरी सिंधू, हा मी तुला इथून पुढे काहीच मदत करू शकत नाही. असं जेव्हा आता सिंधूला जे कमिशनर साहेब सांगतात तेव्हा सिंधूला खरं तर धक्का बसतो. त्यानंतर सिंधू आता राघवला भेटण्यासाठी तिथे येते आणि मग राघवला या परिस्थितीबद्दल सगळं काही सांगते. आता राघवला पूर्णपणे शॉक बसतो, कारण कमिशनर साहेब मला मदत करत नाही, त्या श्रीकांतवर कसा विश्वास ठेवू शकतात हेच त्याला आता कळत नाही. कुठेतरी नक्कीच पाणी मुरतंय हे त्याला समजतं. तेव्हा सिंधू म्हणते, हो ना राघव, मलाही कळत नाही आहे कमिशनर साहेबांनी असं का केलं असेल. हो, अनेकदा त्यांनी आपल्याला मदत केली आहे. अहो, तुमचे ऋणानुबंध किती चांगले आहेत. जेवढं तुम्हाला ओळखतात ना ते, तेवढंच मलाही ओळखतात. तरीही त्यांनी असं का केलं असेल? माझ्यावर अविश्वास का दाखवला? तेव्हा राघव म्हणतो की ॲक्च्युली कमिशनर सर ना आपली लास्ट होप होते आणि आता तर काहीच होप्स राहिलेले नाहीयेत. तेव्हा वा वा असं करत श्रीकांत तेथे येतो. तो आल्याबरोबरच सिंधू राघवला प्रचंड राग येतो. त्यावेळी श्रीकांत आता हसतच म्हणतो की लव्ह बर्ड्स, रोमांस, वा वा, जेलमध्ये, असं म्हणून त्यांच्यावर तो हसतो आणि म्हणतो, ही तुमच्या प्रेमाची एक वेगळीच गंमत आहे. राघव रागातच विचारतो की तुम्ही इथे का आलात? मग आता मला माहीत होतं कमिशनर साहेबांना भेटल्यानंतर सिंधू इकडे तुला भेटण्यासाठी येणार. सिंधू, तुला माहीत होतं का मी इकडे येणार आहे म्हणून? अगं, मी पण मुद्दामच आलो इकडे तुला सावध करण्यासाठी. मी तुला म्हणालो होतो ना, तू कितीही हुशारी कर, तुझ्या राघवला वाचवण्यासाठी तू कितीही जीवाचा आटापेटा कर, पण तू मला शह आणि मात नाही देऊ शकत. कारण बुद्धिबळाच्या पटावरच तू फक्त एक प्यादा आहेस, प्यादा. मी कोण आहे माहीत आहे का? एक वजीर, असं म्हणून तो स्वतःच आता कौतुक करतो. तुझा आणि माझा सामनाच होऊ शकत नाही सिंधू. तू माझ्या दृष्टीने अगदी शून्य आहे, शून्य. आता सिंधूची अशी कमजोर बाजू जेव्हा तो ऐकून दाखवतो, सिंधूला जेव्हा काही पण बोलू लागतो तेव्हा राघवला मात्र प्रचंड राग येतो आणि तो चवताळूनच आता त्याच्या अंगावर जेव्हा धावून जाणार असतो तेव्हा सिंधू म्हणते, राघव शांत रहा. तेव्हा ती आता राघवला गप्प करते आणि रागातच फोन उठते व म्हणते, कसा आहे ना श्रीकांत धर्माधिकारी, कधी कधी एक छोटं प्यादही वजीराचा अंत करतं हे विसरू नका तुम्ही. आणि काय आहे ना, आमची बाजू सत्याची आहे, त्यामुळे विजय तर आमचाच होणार. कारण मधुराणीने मुद्दामच आम्हाला त्रास देण्यासाठी स्वतःच्या मृत्यूचं खोटं नाटक केलंय आणि हा तिचा डाव मी तिच्यावरच उलटवणार, असं सिंधू आता रागातच म्हणते. आणि मधू जिवंत आहे हे सत्य मी सर्वांसमोर आणेनच. तेव्हा श्रीकांत हसतो आणि म्हणतो की मधू जिवंत आहे आणि मला माहित नाही, कमाल आहे मात्र. बरं, घटकाभर आपण समजून जाऊ की ती जिवंत आहे, पण हे कोर्टात तू सिद्ध कसं करणार? तुझ्याकडे पुरावा तरी आहे का? तेव्हा सिंधू म्हणते, हो मिळेल ना, मला पुरावाही मिळेल. तेव्हा श्रीकांत विचारतो, कधी? केस हरल्यानंतर पुरावा मिळणार का? आता तुझ्या माहितीसाठी सांगतो की लवकरात लवकर ही केस कोर्टामध्ये उभी राहणार आहे आणि एकदा का कोर्टात केस उभी राहिली तर तिचा निकालही लगेच लागणार आणि लगेचच या राघवला सुद्धा फाशी होणार, असं श्रीकांत मोठ्या तोऱ्यातच सांगतो. मी आत्ता या क्षणी या राघव समोरच तुला चॅलेंज देतोय सिंधू, असं रागातच श्रीकांत म्हणतो. तेव्हा सिंधू आता रागातच म्हणते, इतका ओव्हर कॉन्फिडन्स बरा नाही मामाश्री. तुम्ही माझ्या नवऱ्यासमोर मला चॅलेंज देताय ना, मी सुद्धा आत्ता इथे माझ्या नवऱ्यासमोरच तुम्हाला चॅलेंज देतेय की मधुराणी जिवंत आहे हे मी सगळ्यांसमोर अगदी सिद्ध करेन. तुम्हाला जे राजकारण खेळायचं असेल ते का खेळा आणि जितकी मोठी ओळख काढायची असेल ना ती काढा, पण राघव निर्दोष आहे हे तुमच्या डोळ्यासमोर मी सिद्ध करेन आणि त्यांना इथून नक्कीच लवकरात लवकर सुद्धा घेऊन जाईन आणि त्यावेळी तुम्ही फक्त बघत राहान, बघाच मी काय करते ते, असं म्हणून ती आता राघवकडे पाहते आणि तिथून जाते. तेव्हा श्रीकांत सिंधूकडे पाहतच राहतो. आता सिंधूने खरं तर श्रीकांतला चॅलेंज दिलेलं असतं आणि त्याच तयारीला ती आता लागणार असते. तेव्हा राघव आता रागातच म्हणतो, ॲडव्होकेट श्रीकांत धर्माधिकारी, हे पहा, माझ्या सिंधूला चॅलेंज देऊन ना तुम्ही खूप मोठी चूक केली आहे. तेव्हा श्रीकांत म्हणतो, तुला कुणी विचारलंय का? नाही ना, तू कायद्यात राहशील तर फायद्यात राहशील, समजलं? मी असल्या 56 सिंधू पाहिल्या आहेत. तेव्हा राघव म्हणतो, पहिली गोष्ट, कायदा मी नाही तर तू मोडला आहेस. दुसरी गोष्ट, बाकीच्या 56 लोकांशी माझ्या सिंधूची तुलना तर कधीच करायची नाही, कारण माझी सिंधू ही वाघीण आहे आणि ती तर तुला फाडून खाईल, असं राघव आता स्पष्टपणे त्याला म्हणतो.
पुढे आता तो म्हणतो ती जे बोलते ना ते करून दाखवतेच, त्यामुळे आता तू तुझे दिवस मोजायला सुरुवात कर, असं राघव अगदी रिलॅक्स होत श्रीकांतला सांगतो. त्यानंतर सिंधू आता इकडे घरी येते आणि सर्वांना सांगत असते ते श्रीकांत धर्माधिकारी आहेत ना, ते हात धुवून राघवच्या पाठीमागे लागलेत. त्यांना शिक्षा व्हावी हाच त्यांचा मोटिव्ह आहे. मुद्दाम माझ्या राघवला ते त्रास देत आहेत आणि आज त्यांनी तर मला धमकी दिली. त्याचबरोबर मुद्दामच कोर्टामध्ये लवकरात लवकर केस उभी करून राघव कशाप्रकारे निर्दोष आहे हे त्यांना सिद्ध करायचंय आणि कोर्टामध्ये त्यांना फाशी व्हावी अशी ते मागणी करणार आहेत. तेव्हा आता रुक्मिणीला प्रचंड धक्का बसतो. मग आता राजश्री म्हणते मुद्दाम करतायत हे ते सगळं, त्यांची दादागिरी चालली आहे. आपल्या राघवचं राणीवर प्रेमच नाहीये आणि तिच्या मनासारखं झालं नाही ना, म्हणून ती हे सगळं करतीये. मुळात प्रत्येकाला आपापला जोडीदार निवडण्याचा हक्क असतो आणि आपल्या राघवने नेमकं तेच केलंय. त्यासाठी त्याच्यावर खोटा आरोप करून त्याला एवढी मोठी शिक्षा देणार आहेत का? तेव्हा रुक्मिणी रागातच म्हणते की त्यांच्यामध्ये एवढी जर मॅच्युरिटी असती ना, तर राणीने एवढं मोठं षडयंत्र रचलंच नसतं. तेव्हा रेश्मा म्हणते की काकू, तुम्हीच नेहमी म्हणता ना की सत्याचा नेहमी विजय होतो, तर आपली बाजू ही सत्याची आहे आणि आपला विजय नक्कीच होणार आणि राघव भाऊजींना सुद्धा न्याय नक्कीच मिळणार आहे. तेव्हा ते तर होणारच आहे आणि मी विनायकाला तसं साकडं सुद्धा घातलंय, असं आता रुक्मिणी म्हणते. पण या राणीची हिंमत दिवसेंदिवस वाढतच चालली, तिला आता धडा शिकवायलाच हवा. तेव्हा सिंधू म्हणते राघव निर्दोष आहे, ही गोष्ट फक्त आपल्याला माहीत आहे. तेव्हा रेश्मा म्हणते त्या राणी वहिनी जिवंत आहेत हे कुणाला माहीत नाहीये. पुढे आता रुक्मिणी म्हणते आपल्याला राघवला सोडवायचं असेल ना, तर बिळात लपलेल्या त्या उंदराला अगोदर जगासमोर आणलंच पाहिजे. पण कसं आणायचं? मग आता रुक्मिणी तो विचार करत असते. तेव्हा सिंधू म्हणते एक्झॅक्टली काकू, मी सुद्धा हाच विचार करतेय की बिळात लपलेल्या त्या राणीला बाहेर काढायचं कसं. तुमच्याकडे कुणाकडे काही आयडिया असेल तर मला सांगा ना, आपण त्याप्रमाणे ते इम्प्लिमेंट करू. त्यानंतर सर्वजण आपापल्या परीने विचार करू लागतात की त्या बिळात लपलेल्या उंदराला म्हणजे मधूला कसं बाहेर काढायचं, जगासमोर आणायचं, कशा प्रकारे हा प्लॅन करता येईल, असाच सर्वजण विचार करतात. आता ऋतुजा म्हणते आपण सर्वजण खोटे पोलीस बनून जर तिकडे त्यांच्या घरी गेलो तर मग. तेव्हा रुक्मिणी म्हणते की नाही, तसं करून चालणार नाही. तर रेश्मा सुद्धा म्हणते आई, अहो ते श्रीकांत मामा आहेत ना, ते खूप डेंजर आहेत, ते लगेच आपल्याला ओळखतील सुद्धा. तेव्हा ऋतुजा म्हणते अगं बाळा, आपल्याला पोलिसांच्या गेटअपमध्ये जायचंय, ती मूर्ख राणी आहे ना, ती तर आपल्याला अजिबात ओळखणार नाही. रुक्मिणी म्हणते ऋतुजा अगं राणी मूर्ख नाहीये, ती धूर्त आहे, धूर्त. पुढे आता रेश्मा म्हणते आपण जर त्यांच्या घरी गुंड पाठवले तर. मग आता सिंधू म्हणते नाही रेश्मा, मधू आणि त्याचबरोबर श्रीकांत धर्माधिकारी हे पक्के आता त्यामध्ये मुरलेले आहेत. त्या दोघांनाही नक्की संशय येणार. त्या मधूला जर मात द्यायची असेल ना, तर असा वेगळा काहीतरी विचार करायला हवा, असं म्हणून ती आता विचार करत असते. त्यावेळी आता ती म्हणते मला आयडिया आली एक, मी एक खूप मोठा विचार केलाय आणि तो इम्प्लिमेंट होऊ शकतो. तेव्हा कोणता विचार, असं राजश्री विचारते, सांग ना पटकन आम्हाला. मग आता सिंधू तिने जो काही प्लॅन केला आहे, मधूला कसं शोधून काढायचं हे जो काही प्लॅन आहे ती तो सांगू लागते. नंतर आता हा प्लॅन सिंधूने सर्वांना समजल्यावर सर्वजण विचार करू लागतात. मग सिंधू विचारते कसा आहे हा प्लॅन. तेव्हा राजश्री म्हणते की सिंधू, हा तुझा प्लॅन चांगलाच आहे, परंतु राघवला पटणारा नाही आहे, कारण हा कायद्याच्या चौकटीत बसत नाही. तेव्हा आता मला त्याचीच भीती आहे आई, परंतु मी ना व्यवस्थित शांतपणे बसून राघवला हा प्लॅन समजावून सांगते. तेव्हा आता रुक्मिणी म्हणते नुसतं सांगू नकोस, तो ऐकणार नाही, त्याला समजाव, त्याला म्हणावं की आपली जर चूक नसताना समोरचा माणूस जर आपल्याला त्रास देत असेल ना, तर साम दाम दंड भेद ही नीती वापरून त्याला अद्दल घडवायची असते. तेव्हा सिंधू आता विचार करते की कशाप्रकारे पुढे आता सगळं काही करायचं आणि राघवला कशाप्रकारे समजावून सांगायचं. मग आता दुसरीकडे श्रीकांत हा मधूला म्हणतो राणी, घोडा मैदान आता खूप जवळ आलेला आहे, कारण एकदा का कोर्टाची तारीख मिळाली ना, तू फक्त गंमत बघ काय काय होते. तेव्हा आता लगेच राणी म्हणते पण तू काय करणार आहेस मामा.
तेव्हा मी रत्नपारखींची धिंडच काढणार आहे असं श्रीकांत मोठ्या तोऱ्यातच म्हणतो. मग आता राणी म्हणते, याचा अर्थ लवकरात लवकर राघवला शिक्षासुद्धा मिळेल का? मग आता मामा म्हणतो, हो, लवकरात लवकर त्याला शिक्षा तर मिळणारच आहे, आणि नुसती शिक्षा नाही तर मी त्याला आयुष्यातून उठवणार आहे. आधीच तुझ्या न झालेल्या मर्डर केसमध्ये त्याला मी अडकवलंच आहे, पण मी आता कोर्टाकडे मागणी करणार आहे की राघवला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी म्हणून. तेव्हा मधू आता हे ऐकून खूपच खुश होते की असंच पाहिजे राघवला, कारण त्याने मला खूप त्रास दिलाय सिंधूने, आणि त्याने मिळून खूप मोठे मोठे डाव माझ्या विरोधात रचले आहे, आणि त्याचीच शिक्षा त्याला लवकरात लवकर मिळायला हवी. तेव्हा आता ती म्हणते, मामा मला हेच पाहायचंय लवकरात लवकर, कारण त्या रत्नपारखींना लवकरात लवकर मला उद्ध्वस्त झालेलं पाहायचंय. तेव्हा तुझी ही इच्छा तुझा हा मामा नक्कीच लवकरात लवकर पूर्ण करणार, असं आता मामा म्हणतो. त्यानंतर आता राणी लॅपटॉपमध्ये पाहते तर नेमका आता सिंधू सगळ्यांबरोबर बोलत असते आणि प्लॅनिंग सांगत असते. त्याच वेळी आता मधू म्हणते, ही सिंधू ना सारखी काहीतरी कारस्थान करत असते, काहीतरी प्लॅन करत असते. मामा तुला एक सांगू का, ही सिंधू अजिबात गप्प बसणारी मुलगी नाहीये, सारखी काही ना काही आपलं कारस्थान करतच असते. ती आता त्या लॅपटॉपकडे पाहते, CCTV फुटेज पाहत म्हणते की सिंधू, अगं तुम्ही कितीही प्लॅनिंग केलं ना तरीही मामाने रचलेल्या चक्रव्यूहामध्ये तुम्ही अडकला आहात. पण हे सगळे काय ठरवत असतील मामा? आता कसं शोधायचं हा विचार राणी करते. तेव्हा पुढे आता मामा म्हणतो, लेट्स सी, बघ काय होतंय ते, असं म्हणून तो आता गालातच हसतो आणि मनात काहीतरी विचार करतो. तर दुसरीकडे राघवला भेटण्यासाठी सिंधू आलेली असते आणि तिने जो काही प्लॅन केलेला असतो ना, मधूला कसं बिळातून बाहेर काढायचं, तो प्लॅन ती राघवला समजावून सांगते. आता राघव पहिल्याच प्रयत्नात म्हणतो की सिंधू, मी हे अजिबात करू शकत नाही. तेव्हा सिंधू म्हणते की राघव प्लीज तुम्ही असं करू नका ना, अहो हा माझा पहिला प्रयत्न आहे, तुम्ही जरा शांत राहा ना, शांत विचार करा. मग आता राघव म्हणतो, मी कसा शांत विचार करू, तर मला माझ्या प्रिन्सिपलच्या अगेन्स्ट जायला सांगते, आणि जे मला कधीच जमणार सुद्धा नाही. हे बघ, मी आजपर्यंत माझ्या ड्युटीशी लॉयल राहिलोय, त्यामुळे तू मला असं काही करायला सांगू नकोस. तेव्हा सिंधू म्हणते, मला माहिती आहे सगळं राघव, पण कधी कधी चांगल्या मार्गाने काम होत नसेल ना तर आपली वाट जरा वाकडी करावी लागते. मग आता राघव तरीही नाहीच म्हणतो. सिंधू म्हणते, समर्थ रामदास स्वामींनी काय सांगितलंय राघव, आठवत नाही का तुम्हाला? धटासी आणावे धट आणि उद्धटासी असावे उद्धट. राघव म्हणतो, हो सिंधू तू बरोबर बोलतीयस ग, पण इन केस मला नाही जमणार हे, कारण मी अशा गोष्टींना कधीही प्रोत्साहन दिलेलं नाहीये, कारण मी कायम माझ्या ड्युटीशी लॉयल राहिलोय. हे असं काही करण्याचा विचार मी माझ्या स्वप्नात देखील कधीच करू शकत नाही, त्यामुळे प्लीज तू समजून घे सिंधू मला. मग आता सिंधू म्हणते, एरवी मी तुम्हाला असं कधीच करायला सांगितलं नसतं राघव, आता मुद्दाम प्लॅन करून तुम्हाला या गोष्टीमध्ये अडकवण्यात आलंय, आणि ज्यांनी कुणी हे केलंय, ज्या माणसांनी हे केलंय, त्यांना अद्दल घडवण्यासाठी आपण कायदा हातात घेणं गरजेचं आहे. तुम्ही जे म्हणताय ना राघव, ते मला मान्य आहे, मी तुम्हाला कायदा मोडायला सांगते ना, याचा तुम्हाला त्रास होतोय, पण राघव मी तुम्हाला असं का करायला सांगते याचा जरा शांतपणे विचार करा. अहो सत्यासाठी आणि धर्माच्या रक्षणासाठी आपले जे आदर्श आहेत त्यांनी सुद्धा तलवार हातात घेतलीच होती, शस्त्र हातात घेतली होती. ती मधू पद्धतशीरपणे अगदी प्लॅन करून यामध्ये अडकवण्याचा प्रयत्न करतीये, तुमचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतीये, आणि स्वतःच्या स्वार्थासाठी तिने कायदा हातात घेतलाय. तेव्हा राघव म्हणतो, मला मान्य आहे सिंधू की ती चुकीचं वागतीये, तिने कायदा हातात घेतलाय, बाकी सगळे चुकीचे वागतायत, आणि तू माझ्या भल्यासाठी हे सगळं मला करायला सांगतीयेस, तुला माझी काळजी आहे म्हणून, पण हे चुकीचंच आहे ना सिंधू, म्हणूनच मला हे नाही पटत. राघवचा या गोष्टीसाठी अगदी स्पष्टपणे विरोधच असतो, म्हणून सिंधू म्हणते, प्लीज राघव एकदा आपल्या घरच्यांचा विचार करा, आपल्या मुलांचा विचार करा. अहो सगळे तुमच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेत, आणि तुम्ही निर्दोष सिद्ध व्हावं अशी माझी इच्छा आहे राघव. तुम्ही लवकरात लवकर घरी यावं असं मला वाटत असेल, आणि तुम्ही निर्दोष सिद्ध आहे असं मला वाटत असेल, तर ते चुकीचं आहे का, असं सिंधू अगदी छान प्रकारे राघवला समजावते. निदान आपल्या घरच्यांसाठी आणि मुलांसाठी तरी तुम्ही हे करायला हवं राघव, असं सिंधू त्याला पटवून देत असते. प्लीज तुम्ही एकदा तरी माझं ऐका ना, असं सिंधू सतत म्हणत असते.
सिंधूने हे सगळं काही राघवला सांगितल्यामुळे राघवला जरा टेन्शन आलेलं असतं की हे कसं करावं, माझ्या नियमात हे बसत नाही. परंतु आता माझ्या हे सगळं अंगलट आलं आहे. नियम किती दिवस कुरवळत बसायचे हे सुद्धा राघवला एका क्षणी वाटतं. आणि मगच राघव हा सिंधूकडे पाहतो. तेव्हा सिंधू आता त्याच्याकडे पाहतच राहते, कारण तिला असं वाटत असतं की मी हे जे काही प्लॅन केला आहे त्यामध्ये आता राघव मला साथ देईल. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये राणी घाबरलेली असते आणि श्रीकांतला म्हणते की मला माहीत आहे की तिने काहीतरी प्लॅन केलेला असणार. मग आता श्रीकांत म्हणतो काळजी करू नको, माझ्या 45 वर्षाच्या करिअरमध्ये अशा अनेक मांजरी आडव्या आल्यात आणि तर ही सिंधू काय चीज आहे. दुसरीकडे आता सिंधू म्हणते घरचे सुद्धा या प्लॅनमध्ये इन्व्हॉल्ड आहेत आणि काय करायचं ना मी सर्वांना अगदी समजावून सांगितलंय. तेव्हा राघव म्हणतो जे काही करशील ना ते सांभाळून कर. सिंधू म्हणते डोंट वरी, काळजी करू नका, आपला प्लॅन हा 100% यशस्वी होणारच. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.